नमस्कार, मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे। आज आपण कैरीची भाजी जी पंक्तीला असते ती कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी एक मोठी कैरी मी घेतली आहे, तोतापुरी कैरी आहे। ही स्वच्छ धुवून याच्यानंतर लहान काप करून घ्यायचे। असेही घातले तरी चालतात, पण ही कैरी जरा मोठी आहे त्यामुळे मी याच्यामधून 2 भाग करून घेतले, म्हणजे कैरीचे आकार मध्यम आकाराचे झाले। नंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक कापून घेतले। नंतर कढईत 1 पळी तेल म्हणजे 2 चमचे तेल मी घातले। तेल छान तापले की पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे घालून आपण बारीक कापून घेतलेला लसूण घालायचा आहे। हा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। लसूण छान सोनेरी झाला की आपण जी कैरी कापून घेतली ती घालायची। हे पण छान मिक्स करून घ्यायचे। नंतर यात पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची। हे मी नंतर घातले, तेलात घातले तर करपू शकतात, त्यामुळे हळद आणि लाल मिरची पावडर नंतर घातली आणि चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचे। ही भाजी खानदेशात पंक्तीला असते, खूप छान लागते। आता हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचे 5 मिनिट। पाणी वगैरे घालायचं नाहीये। हे बघा, आपली भाजी आता छान शिजली आहे। कैरीचं साल शिजल्यावरच त्यात आता गूळ घालायचा आहे। गूळ आधी घातलं तर कैरीची साल चांगली शिजत नाही। मी पाऊण वाटी गूळ आता यात घातलाय। आपण आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकतो। हे पण छान मिक्स करून घ्यायचंय। आता यावर झाकण ठेवून घ्यायचं आणि 5 मिनिट परत शिजवून घ्यायचंय, म्हणजे गूळ पूर्णपणे विरघळेल। गूळ आपला विरघळलाय, भाजी आपली छान तयार झाली आहे। अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा। आवडली तर लाईक आणि शेअर करा।